मला मुलगा झाला. काही मिरवणुका नाही. अख्ख्या मोहन नगर मध्ये तू एकटाच न रे का? बाकी गाव वाच होत आहे का? अरे तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्या टाकायस कर 12-12 होता धरण बदलून. तुला एकच झालं तर पालत पडायला लागलं का टेट असला, उताना पडायला लागलं का टेट असला, दात वाचवायला लागलं का टेट असला, तुला हात टाळलं टेट असला थोडी. त्यात काय होईल? गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं हा काही इतिहास आहे. मालकरी होणं हा इतिहास आहे. व्यक्तिगत जे सेवा पुरस्कार मिळाले ना ते पुरस्कार महत्वाचे. गाड्या बिड्या बंगले कोणी घेतल्यात काय माणसं म्हणतात त्याने गाडी घेतली. हायवेला बाबाची कोण धैर्य गाडी घेतली त्याने आवडतं थोडी टाकली. त्यात काय वेगळं विषय. पण प्रारब्ध उत्तमही आहे, मध्यमही आहे आणि कनिष्ठ आहे. आणि आज कीर्तनाला घेतला आपण महिला पुरुष ज्ञानोबांच्या हरिपाठातला 6व्या नंबरचा आहे. कीर्तनाला सुरुवात करायची. बारीक आहे का या विश्वात जेवढे संत खाली बस, मोबाईल बंद दे, पुढे बसले का ते खोकडे घेऊन बसले भिकारांना आत लागले. बाथरूम मध्ये मोबाईल घेऊन गेला, पाणी लावून बाहेर आलो चड्डीवरती पुढे बसले का ते खोकडे घेऊन. माणसं आहेत आपले. कीर्तन आहे महाराज. आज आयुष्यामध्ये फक्त कीर्तनच माणसाला सुख देऊ शकते. काय जगात बसले, काय तुम्ही काय जगात घेऊन बसले. हा मनाला सुरुवात करायची. फक्त 2-3 मुद्दे आहेत. बारीक आहे का या विश्वात महिला मंडळ पुरुष मंडळी या विश्वात जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांमध्ये सगळ्यात कोवळं बाळ कोण असेल तर ज्ञानोबा आहे. सगळ्यात कोवळं बाळ फक्त 16 वर्षाचं बाळ आहे. पण विश्वाची आई आहे. काय बाळ आहे, काय बाळ आहे जगात. ज्ञानोबा आहे इतकं कोवळं बाळ कोण असेल. बाळाला बाळ झालं ना तरी आईला बाळच असतं. आईला बाळ कधी मोठं नसतं. आईला बाळ कधी लहान नसतं. आणि आईला बाळ कधी गुन्हेगार नसतं. आणि आईला बाळ कधी चोर नसतं. बाळाने दूध सांडवलं ना तरी ते बाळाचे. आणि बाळ बोललं ना काही तरी आईला ते बरोबर बाळाचे. पण खरं सांगू या विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ कोण असेल तर ज्ञानोबा आहे. काय बाळ आहे. 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे. काही जगात ते चमत्कार आपण अजून विचारत नाही केला. मला विचार आमचे रिटायर झालेत नोकरीमधून तरी बसायला पाहिजे. हापिसातून उचकून दिले तरी आता काय याला वशिलूर फाट्या फायदी पेन्शन घेऊन काय तुला सासरवाडीचं कल्याण करायचं ते कर. ऑफिस मधून 58 काढून दिले तरी ते रिटायर मध्ये गार्डन मध्ये कुत्रीचा मुका घेत असतो ना. काही जगणे महाराज सगळं परत आहे. हे नाही हे नाही आहे नाही खरंय का खोटं. विश्वातला पहिला चमत्कार आहे. सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. आणि दुसरा चमत्कार सांगू या विश्वात जेवढे संत झाले सगळ्यात जास्त त्रास कोणी काढला असेल तर ज्ञानोबा. काय त्रास. आता हे गायक वादक आहेत बापमध्ये त्यांना काय त्रास आहे. काय त्रास आहे. लोक विचारतात जेवायला काय करू. मुळत असेल तर वांग, आग होत असेल तर गव्हार, ऍसिडिटी असेल तर कुठलं. आता मला ऍसिडिटी आहे ना लोक मेथीची भाजी खातात म्हणजे मी जेवलोच नाही पाहिजे. मी 10 वर्ष झाली मेथी खाली. मेथी खायची गोष्ट नाही. मेथी लवकर यावी म्हणून त्याच्यावर देशी फवारणी जाते. आणि देशी फवारणी का मेथी 21 दिवसात येते. आणि ती मेथी सप्तेच्या पंक्तीला गेली जाते. आणि माल तरी हलकट लिंबू गिळून गिळून मिळते. काय बोलायचं. विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. सोडू नका बरं शब्द. पण विश्वात सगळ्यात जास्त
सगळ्यात जास्त त्रास कोणी काढला असेल त्या ज्ञानोबाला. काय बोलायचं मला. कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही, कधी वाटलं आईच्या कुशीत बसावा आणि त्याचा रडावं तर आईच नाही, आणि कधी वाटलं आईच्या मांडीवर झोपावं आईने डोक्यात हात घालावा, ती मांडीच नाही आहे. व काय कायचं ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे. त्याला झालं बरं अख्खी एवढी जेवढी कीर्तनात बसलेली लोक आहेत ना, या अख्खी नावं भरायची लेकरं आहेत. आणि आपण सगळेजण एका आईची लेकरं असून एका आईच्या मांडीवर आहे. आपली मांडी देणारी आई कोण आहे? ज्ञानोबा आहे. काही चमत्कार आहे. विश्वातला तिसरा चमत्कार आहे. कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. मांडीच नाही पण मांडीवर अख्खं जग आहे. ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे. सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबा आहे. काही शिवा नाही, कुणीच गुरु केला नाही, सक्का भाऊच गुरु केला. काही ज्ञानोबा आहे. आणि चौथा चमत्कार आहे. सगळ्यात उशिरा आले आणि सगळ्यात लवकर गेले. काय ज्ञानोबा आहे. सगळ्यात उशिरा आले ज्ञानोबा आहे आणि सगळ्यात लवकर गेले. आणि जाण्याच्या अगोदर दादा म्हणतात ज्ञाना, अरे तू काही का केली रे ज्ञाना, का लवकर चालला ज्ञाना तू का? ते ज्ञानोबा आहे म्हणतात, दादा मी लवकर का चाललो सांगू? तुम्ही जर माझ्या अगोदर गेला तर तुमच्या जाण्याचं दुःख मला सहन होणार नाही म्हणून मी अगोदर. काय जीवन आहे, काय जीवन आहे. त्याच्या पुढचं आहे का, ज्यांच्या समाधीला साक्षात पांडुरंग रडले त्यांना ज्ञानोबा काय जीवन आहे. आणि ज्ञानोबारायांच्या जीवनाकडे पहिला म्हणलं 80% महिलांना अजून माहित नाही का मुक्ताबाईचा जन्म घटस्थापनेच्या दिवशी आहे. माहित नाही. 9 किलो भगर गेली नवरात्र, 12 डझन केळं गेली, 13 किलो रताळं गेली. कवडीचा फरक पडला. तुम्हाला माहित नाही म्हणलं कोण अशी आई आहे जगात? हे कोण अशी आई? स्तनातलं मुलगा दूध पेटाने बाजूला करायचं आणि आईला देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. खरं वाटतं तुम्हाला? काय जीवन. मुलगा स्तनातलं दूध पेटे बाळा आणि आई त्याला बाजूला करते आणि देहांत प्रायश्चित्त घेते. जी मुलगी आईच्या स्तनातलं दूध देऊ शकली नाही ती विश्वाची आई मुक्ताबाई आहे. सांगा सगळेजण बाईला म्हणजे कुणी आंघोळ घातली असेल, कुणी आंघोळ घातली असेल, कुणी भाग पाडला असेल मुक्ताई. आणि आईची आठवण आली तर मुक्ताई कुणाच्या खुशीत घुसली असेल जरा विचार करा. आणि आज कीर्तनाने घेतलेला अभंग ज्ञानोबारायांच्या हरिपाठातला 6व्या नंबरचा आहे. अभंगाला सुरुवात करायची. कीर्तन ऐकणाऱ्याला 2-3 सूचना आहेत. तुमची माझी वर्षानं गाठ आहे. आपलं काम थोडं नगाट आहे. नगाट म्हणजे परत गाठ नाही घेतली तरी चालेल, पण कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्यवाणी कीर्तनाला बसायचं नाही. तोंड सोडून मिळून द्यायचं, यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पाहिल्यावानी बसायचं, जमणार नाही. कीर्तनाला 2री सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच करायचं नाही. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय. आणि कीर्तनाला 3री सूचना आहे. शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय तुला पटा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं. आम्ही काही कीर्तन काढत का? हे आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी घडी आहे. कोण आहे? पांडुरंग आमचा बाप आहे, रुक्मिणी आमची आई आहे. फक्त लेकरांना फेटा बांधायचा आणि कंबर बांधायची.
बाप बुद्धी देईल तसं ठेवतात. आपल्या हातात काय? आपली माणसं फक्त छातार बोलत आहे. म्हणजे शेत करून तू शेतकरी फरक तिकडं बसला होता, तिकडून इकडं आला, 3 वेळा सांगितलं बंद करा. मला आहे तेच लफडे मिटायला तू बस. एक 2 दिवस माझाच तमाशा चालू. तू आता बस, उद्या ते मी तिथून येतो, तू उठलं थोडासा विचार केला आपण काय वागवतो. किती खाली जावा माणसाने मर्यादा आहे का नाही. महिला म्हणजे मुलीचं लग्न जमलं, मुलीला साडी पाहुण्याकडचे लोक घेतात का बाप घेतात? पाहुण्याकडनं, बरोबर. आता माझ्या मुलीला साखरपुडा झाल्यावर साडी कोणी घेतली असेल? बरोबर. कमेंट युट्यूब वाल्यांनी टाकलं त्यांच्या मुलीच्या अंगावरची साडी बघा. की नालायक किती याचा विचार, हेच माहित नाही साडी कोणती. आणि आम्हाला बोलाव तुम्ही लिपात असताना आम्हाला बोला, पण मुलाबाळापर्यंत तरी जाऊ नये. आम्हाला जाऊ दे, आम्हाला घट्टे पडले आणि कुत्र खात नाही तुमच्या बघण्यात. माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 31 वर्ष बऱ्याकरता कशाला बंद करायचा असा माणूस काय राहिला का त्याने मला घोडा लावला. माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. काही गुण आहे माझ्या, आम्हाला कपड्यांका लुटल्या का, चोऱ्या केल्यात, कपडे टक्के काढले, एकच गुण आहे. आणि आम्हाला बोलाव, पण आमच्या मुलाबाळाकडे जाऊ. उद्या तुम्हाला मुलगी आहे, मला मुलगी आहे, तुम्हाला मुलगा आहे, तुम्ही तितक्यापर्यंत जाऊ नये. आम्हाला बोला, आम्हाला काय तुम्हाला घोडे लावायचे तेवढे लावा, तुमचा धंदा आहे. तुम्ही पैशासाठी काही करा, तुम्ही तुमच्या बापाची क्लिपता खाला, मी तर महाराज आहे. खरंय, पण मुलाबाळापर्यंत जाऊ नये. त्यांचा काय दोष विचार. आम्ही जातो मग कधी खाली 31 वर्षात पुढं, आणि जाऊच नाही. काही झालं तर प्रत्येक मुलाला मुलीला बापाबद्दल अभिमान आहे. साहजिकच आहे. आणि बापाचंही काही झालं तरी ते हृदय आहे, त्याने रक्त करून सांभाळलाय. जे निपुत्रिके त्यांनी क्लिप टाकली तर ठीक आहे. मग त्यांना कोणीच नाही म्हणून टाकली. ज्यांना संसार आहे, मारत नाही, मुलाबाळावर किती साधू असू द्या, प्रेम करणार. आणि काय झालं तर ते नसलं आपल्या जीवनाची काय किंमत आहे? काय किंमत? आपण हे करतोय कोणासाठी? मग त्यांच्या गालावर आनंद पाहिजे नाही, मानवतांच्या गालावर युट्यूब चालवणार कोणच्या पाहिजे.